श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्क करण्यासाठी बॅकनेकचं मेजरमेंट कसं टाकायचं असतं ब्लाऊजवरती तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे जो की कलर खूप सुंदर आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे स्लीव्सची तीसुद्धा खूप सुंदर आहे. ही आहे स्लीव्सची साईड, ही आहे पूर्ण स्लीव्सची बॉर्डर जी एकदम ब्रॉड आहे, ज्याच्यावरती सुंदर असे मोर आहेत आणि खूप सुंदर अशी दिसती आहे. आणि त्याच्यानंतर आता आपली दुसरी जी साईड आहे ती आहे आपली बॅकनेकची साईड. बॅकनेकवरती अजिबातच कोणत्या प्रकारची बॉर्डर वगैरे किंवा डिझाईन नाही आहे. बॅकनेक एकदम सिंपल अशी आहे आणि आपली जी स्लीव्ज आहे ती छान अशी ब्रॉड आणि सुंदर अशी काठाची आहे. आता इथे आपल्याला बॅकनेकचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला बॅकनेकची साईड घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपले जे दोन टोक आहेत ते दोन्ही टोक एकत्र करून आपला जो मिडलचा पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिलचा वापर केलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो मिडलचा पोर्शन आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे. आता आपण याच्यावरती आरीवर्कची मापे टाकूयात. ब्लाऊजवरून आरीवर्कची मापे कशी टाकायची हे मी तुम्हाला इथे सांगते. इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे. आधी आपण याची कंबर चेक करूयात किती आहे. इथे मी आता मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि पहिली गोष्ट आपल्याला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा सेट करायचा आहे, म्हणजे आपली जी मापं आहेत ती आपण ब्लाऊजवरून ब्लाऊज पीसवरती एकदम परफेक्टली टाकू. इथे आता आपण कंबर बघितली, ती आहे 14. आधी इथे मी मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि आता आपण पहिले इथे मार्जिनसाठी 1 सेंटीमीटर सोडून देऊयात. इथे मी मार्जिनसाठी पहिले 1 सेंटीमीटर जागा सोडून दिलेली आहे. इथे 1 सेंटीमीटर जागा सोडून झाल्यानंतर ह्याच्या वरच्या बाजूपासून आपल्याला मापे टाकायला सुरुवात करायची आहे. इथे 1 सेंटीमीटर मार्जिनसाठी सोडून दिलं. तर आता इथे आपली कंबर आहे 14. 14चा हाफ येतो 7. आपल्याला दोन्ही साईडला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे आता मी पहिले पॉईंट काढून घेते. तर इथे 14 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर आपल्याला हे जे पॉईंट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. इथे मी 14चं मार्किंग करून घेतलेलं आहे, 14 सेंटीमीटरचं. आता हे जे पॉईंट आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी स्केल घेतलेली आहे आणि आता मी स्केलने ते पॉईंट जॉईंट करून घेते. तर इथे आपलं 14 सेंटीमीटरचं मार्किंग करून झालेलं आहे. 1 सेंटीमीटर आपल्याला मार्जिनसाठी सोडून द्यायचं आहे. तर आता आपण ब्लाऊजची उंची आणि गला पाहूयात. तर आता इथे मी मेजरमेंट टेप घेतलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता की आपल्या ब्लाऊजची उंची आहे 12.5 आणि जो ब्लाऊजचा गला आहे तो आहे 9.5. 12.5 आणि 9.5 असं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आता पहिले आपण इथे उंची आपली घेऊयात. इथे आपली उंची आहे 12.5. इथे मी 12.5चं मार्किंग घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचा आहे. तर आता इथे पॉईंट देऊन झाल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. इथे मी आता तो पॉईंट जॉईंट करून घेते. तर इथे 12.5 उंची घेऊन झाल्यानंतर आपला जो गला होता बॅक साईडचा तो होता 9.5. तर इथे मी आता 9.5च्या इथे पॉईंट केलेला आहे. तो पॉईंट करून झाल्यानंतर आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. आता अगेन मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे आणि ब्लाऊजच्या शोल्डरमधलं आपण आता मेजरमेंट बघूयात. इथे आहे 6. हे जे 6चं मार्किंग आहे ते आपल्याला ब्लाऊजवरती टाकायचं आहे. आपली जी वरची बाजू आहे तिथे 6 म्हणजे दोन्ही साईडला 3-3 सेंटीमीटरचं येईल. 6चा हाफ 3 येतो. आपल्याला दोन्ही साईडला पहिले पॉईंट काढून घ्यायचे आहेत.
सो इथे मी दोन्ही साईडला पॉईंट काढून घेतले. त्याच्यानंतर आपली 9.5 जो गला आहे आपला, सो तिथेसुद्धा आपल्याला 6 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. सो इथेसुद्धा मी दोन्ही पॉईंटला 6 सेंटीमीटरवर पॉईंट काढून घेतलेले आहेत. सो हे जे पॉईंट आहेत ते आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. सो इथे आता मी हे जॉईंट करून घेते पॉईंट आणि एक बॉक्स क्रिएट करते. तर इथे आपले पॉईंट जॉईंट करून झालेले आहेत आणि इथे आपला एक बॉक्स तयार झालेला आहे. सो या बॉक्समध्ये आपल्याला आपला जो गला आहे तो डिझाईन करायचा असतो. सो अगेन आता इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि ही जी आपलं मेजरमेंट आहे ते आहे 2.5. सो हे सुद्धा आपल्याला ब्लाऊजवरती मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. सो इथे आता मी 2.5 सेंटीमीटरचं मेजरमेंट टाकून घेते दोन्ही साईडला. सो इथे मी दोन्ही साईडला आता पॉईंट करून घेते आहे. तर 2.5 सेंटीमीटरचं मार्किंग करून झाल्यानंतर ते जे पॉईंट आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. सो ते दोन्ही पॉईंट मी जॉईंट करून घेते. तर इथे आता मेजरमेंट टाकून झाल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट आपल्याला आपण जे ड्रॉईंग काढलेली आहे, जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि आपलं मेजरमेंट परफेक्ट आहे की नाही हे चेक करायचं आहे. सो इथे मी आता ब्लाऊज ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदम परफेक्ट असं माझं मार्किंग झालेलं आहे ब्लाऊजवरून ब्लाऊज पीसवरती. सो हे मार्किंग करून झाल्यानंतर आता हे जे आपले स्लीव्सच्या इथले पॉईंट असतात ते आपण बघूयात. सो इथे आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. ब्लाऊज पहिले परफेक्ट आपल्या मेजरमेंट आहे त्याच्यावरती फिट बसतो आहे की नाही हे पहिले बघायचं आहे आणि त्याच्यानंतर तो परफेक्ट मेजरमेंटवरती बसून आपल्याला दोन्ही साईडला स्लीव्सच्या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे जिथून आपले स्लीव्स जॉईंट होतात. सो इथे मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पॉईंट आहेत ते आपण आता जॉईंट करून घेणार आहोत. सो इथे आता मी दोन्ही पॉईंट जॉईंट करून घेते. इथे दोन्ही पॉईंट जॉईंट करून झाल्यानंतर आपले जिथे स्लीव्स अटॅच होतात ते पॉईंटसुद्धा आपण एकमेकांना जॉईंट करून घेऊयात. सो इथे ते सुद्धा जॉईंट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथे आपलं बॅक नेकचं मार्किंग तयार आहे. सो आता जो आपला मिडलचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला कस्टमरला ज्या डिझाईनचा गला हवा आहे तो गला आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉ करायचा असतो. सो इथे मी नॉर्मल जो आपला गोल असतो हाफ सर्कल तो एकदम नॉर्मल असा हवा आहे. त्यासाठी मी दोन्ही साईडला पहिले अर्धा सेंटीमीटरचं मार्किंग करून घेते. सो इथे मी अर्धा सेंटीमीटर दोन्ही साईडने घेतलेलं आहे. सो इथे अर्धा सेंटीमीटर घेऊन झाल्यानंतर ते जे दोन्ही पॉईंट आहेत ते हाफ सर्कलमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी जॉईंट करून
गला क्रिएट केलेला आहे. सो आपला जो गला आहे त्याला आपल्याला 0.5 सेंटीमीटर जागा सोडून त्याच्या बाजूने अजून एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. सो इथे आपला गला तयार झालेला आहे. सो हा आहे आपला गला आणि आता इथे मी तुम्हाला सांगते, आतली जी आपली लाईन आहे ती आपल्याला मार्जिनसाठी सोडून द्यायची आहे आणि बाहेरच्या लाईनपासून आपल्याला वर्क करायला घ्यायचं आहे. सो आता आपली शोल्डरच्या इथली जी बाजू असते तिथे आपल्याला मार्जिनसाठी 0.5 सेंटीमीटर जागा सोडून द्यायची असते. सो इथे मी मार्जिनसाठी दोन्ही साईडला अर्धा सेंटीमीटर जागा सोडून देते. तर इथे आपलं आरी वर्क करण्यासाठीचं जे आपलं मेजरमेंट आहे ते तयार झालेलं आहे. सो हे आहे आपलं बॅकनेकचं मार्किंग. सो ही जी तुम्हाला लाईन दिसते ती आपल्याला मार्जिनसाठी सोडून द्यायची आहे आणि ही जी लाईन आहे तिथून आपल्याला आरी वर्क करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आतली लाईन आपल्याला मार्जिनसाठी सोडायची आहे आणि ही जी बाहेरची लाईन आहे तिथून आपल्याला आरी वर्क करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे 0.5 सेंटीमीटरचं मार्जिन आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे मार्जिनसाठी ती जागा आणि त्याच्या खालच्या साईडने आपल्याला आरी वर्क करण्यासाठी सुरुवात करायची आहे. सो आपल्याला दोन्ही साईडला 0.5 सेंटीमीटर जागा सोडून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे आरी वर्क करण्यासाठी सुरुवात करायची आहे. सो इथे आपलं आरी वर्क करण्यासाठी बॅकनेकचं जे मेजरमेंट असतं ते तयार झालेलं आहे. तर इथे मी खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने आरी वर्क करण्यासाठी ब्लाऊजवरून ब्लाऊज पीसवरती मेजरमेंट कसं टाकायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली नाही वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.